रत्नागिरी शहरानजीकच्या भाटकरवाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने 3 दुचाकी जाळल्याने एक खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने तात्काळ सूत्रे हलवत आरोपींचा शोध सुरू केला आहे। रत्नागिरी शहरानजीकच्या भाटकरवाडा मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री 12:30 ते पहाटे 4:30च्या दरम्यान भाटकरवाडा येथे हा प्रकार घडला। यामध्ये गाडी मालक मिरकर फजल, निहाल मुल्ला आणि इम्तियाज मिरकर यांच्या एक बुलेट, एक ॲक्सेस आणि एक ॲक्टिवा अशा 3 दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत। पहाटेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एक धावपळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्यासोबत स्थानिक पोलीस पथकही उपस्थित होते। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। या घटनेमुळे भाटकरवाड्यातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे। मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी येऊन वाहने जाळण्याचे धाडस केल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले की पेठ किल्ला परिसर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही इस्मांनी 3 गाड्या ज्या आहेत पेठ किल्ला भागामध्ये जाळलेल्या आहेत रात्री 12:30 ते 4:30च्या दरम्यान। आणि पोलिसांनी या संदर्भात तक्रार नोंदवली आहे आणि याचा पुढील तपास चालू आहे। लवकरच आरोपींना ताब्यात घेतलं। या परिसरात सकाळी पोलिसांनी रूट मार्च देखील केला आणि नागरिकांना शांत राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले। या घटनेमागे नेमके काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। वैयक्तिक वैमनस्यातून हा प्रकार घडला आहे की अन्य काही कारण आहे याचा पोलीस तपास करत आहे। पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राइब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स। तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका।